नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर किरण सानप. तुमच्या सर्वांचे माझ्या डॉक्टर किरण सानप ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिनिटस हा कानासंबंधी एक आजार आहे. टिनिटस म्हणजेच कर्णनाद, याला आपण मराठीमध्ये कर्णनाद असेही म्हणतो. कुठल्याही बाह्य आघाताशिवाय, बाह्य कारणाशिवाय किंवा बाहेरच्या कुठल्याही आवाज नसेल तरीही जर आपल्या कानामध्ये आवाज येत असेल तर त्याला आपण टिनिटस किंवा कर्णनाद असे म्हणतो. तर हा बाहेरच्या कुठल्याही बाह्य कारणाशिवाय कानात सतत गुणगुण आवाज येत असतो, कधी कधी घंटीसारखा आवाज येत असतो. तर हा आवाज बंद होत नाही, गुंग सारखा आवाज चालू असतो. जेव्हा पण आपण शांत बसलेलो असतो किंवा झोपेमध्ये रात्री जेव्हा शांत झोपतो त्यावेळेस हा आवाज जास्त प्रमाणात ऐकू येतो. याला आपण टिनिटस किंवा कर्णनाद असे म्हणतो. तर हा आजार भरपूर लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तरुण मुलांमध्ये किंवा तरुण एजमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे. आणि साधारणतः ओल्ड एज म्हणजेच 60 वयानंतर तर भरपूर वृद्धांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळतो. तर हा टिनिटस किंवा कर्णनाद हा आजार, याच्यासाठी ॲलोपॅथीमध्ये कुठलीही स्पेसिफिक परफेक्टली 100% रिझल्ट देणारी ट्रीटमेंट आतापर्यंत उपलब्ध नाहीये. आणि ॲलोपॅथी मध्ये यासाठी भरपूर ट्रीटमेंट करूनही 100% रिझल्ट पेशंटला मिळत नाही. त्यांना खूप जास्त त्रासून जातात आणि सतत कानामध्ये आवाज येत असल्यामुळे त्यांची मानसिकताही बिघडू शकते. त्यामुळे यासाठी टिनिटस किंवा कर्णनाद यासाठी आयुर्वेदामध्ये परफेक्टली औषधोपचार उपलब्ध आहे. तुम्ही जर हे आयुर्वेदिक उपचार व्यवस्थित घेतले तर नक्कीच तुमचा कर्णनाद किंवा कानातील आवाज टिनिटस हा कायमस्वरूपी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि ह्या आयुर्वेदिक उपायांचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही. आता हा टिनिटस किंवा कर्णनाद, कानामध्ये गुंग आवाज येणे, घंटीसारखा आवाज येणे, याची कारणे कुठली आहेत? तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्णनाद किंवा टिनिटस हा रोग नाहीये, तर हे एक दुसऱ्या आजारांचे लक्षण आहे किंवा कॉज आहेत, सिम्पटम्स आहे. तर सांगायचे झाले तर बाकी जे काही दुसरे आपल्या कानासंबंधी किंवा नाकासंबंधी जे काही आजार आहे त्याचे हे एक सिम्पटम्स किंवा लक्षण म्हणून कानामध्ये आवाज निर्माण होतो, त्याला आपण टिनिटस असे म्हणतो. हा रोग नाहीये, तर हे एक प्रकारचे लक्षण आहे. तर आता हे टिनिटस किंवा कानामध्ये आवाज तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे कानाचे इन्फेक्शन. कानामध्ये जर काही जंतू संसर्ग झाला असेल, जसे की कान फुटणे, कान जेव्हा वाहत असेल त्याला आपण क्रॉनिक सुपरेटिव्ह ऑटायटिस मीडिया किंवा ॲक्यूट सुपरेटिव्ह ऑटायटिस मीडिया असे म्हणतो. जेव्हा कान फुटलेला असतो तर ह्या कानाच्या इन्फेक्शनमुळे सुद्धा कानामध्ये आवाज निर्माण होऊ शकतो, टिनिटस तयार होऊ शकतो. त्यानंतर सायनस, ज्यांना पण सायनसचा त्रास आहे तर सायनसमध्ये सुद्धा टिनिटस किंवा कानामध्ये आवाज निर्माण होऊ शकतो. तसेच याचबरोबर हार्मोनल बदल, हार्मोनल इम्बॅलन्स, शरीरातील जे काही हार्मोन्स आहे त्याचा इम्बॅलन्स जर झाला असेल तर त्यामुळे सुद्धा कानामध्ये आवाज निर्माण होऊ शकतो किंवा टिनिटस तयार होऊ शकतो. त्यानंतरचे महत्त्वाचे कारण म्हणजे थायरॉइड. ज्यांना पण हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड संदर्भातील काही आजार आहे तर अशा लोकांमध्ये, अशा पुरुषांमध्ये, महिलांमध्ये सुद्धा टिनिटस किंवा कानामध्ये आवाज निर्माण होऊ शकतो. तसेच पुढचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक धुळीमध्ये काम करतात आणि त्यामुळे कानामध्ये धूळ जाऊन कानामध्ये मेणासारखा पदार्थ तयार होतो, त्याला आपण मळ म्हणतो किंवा वॅक्स म्हणतो. तर हा कानामध्ये जर मळ जास्त प्रमाणात तयार झाला असेल, वॅक्स तयार झाला असेल, रेग्युलरली व्यवस्थित कान साफ न केल्यामुळे हा कानामध्ये मळ तयार होतो आणि त्यामुळे सुद्धा कानामध्ये आवाज निर्माण होऊ शकतो, त्याला आपण टिनिटस असे म्हणतो. तसेच ओल्ड एज म्हणजेच वयोवृद्ध, सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 60 वयानंतर भरपूर वृद्धांमध्ये कानामध्ये ॲटोमॅटिकली ऐकण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यांची जी श्रवणशक्ती आहे ती कमी होत जाते वयानुसार आणि मग त्यांच्यामध्ये जेव्हा ऐकण्याचे प्रमाण कमी होत जाते, बहिरेपणा तयार होत असतो, त्यावेळेस सुद्धा त्यांच्यामध्ये, वयोवृद्ध लोकांमध्ये टिनिटस किंवा कानामध्ये आवाज तयार होतो. तसेच याचबरोबर खूप जास्त गोंगाट किंवा हॉर्न्सचे आवाज, जेव्हा पण काही माणसे ही कारखान्यामध्ये काम करत असतात, कारखान्यामध्ये जो मशिनरीचा आवाज असतो तर तो सतत आवाज कानावरती पडल्यामुळे किंवा हॉर्न्सचे आवाज किंवा काही संगीत, म्युझिक आपण जे म्हणतो, तर हे खूप जास्त मोठ्या आवाजात सतत म्युझिक ऐकल्यामुळे सुद्धा कानामध्ये टिनिटस किंवा आवाज निर्माण होऊ शकतो. तुम्ही मोबाईल वरती जेव्हा हेडफोन लावून खूप जास्त
जास्त लाऊड व्हॉल्यूममध्ये काही गाणी ऐकत असाल, काही बघत असाल मोबाईलमध्ये, तर हे सततच्या वापरामुळे सुद्धा तुमच्या कानामध्ये आवाज तयार होऊ शकतो किंवा तुम्हाला हा आजार होऊ शकतो, त्याला आपण टिनिटस असे म्हणतो. त्यामुळे जास्त प्रमाणात मोबाईलचा हेडफोन वापर सुद्धा करणे फार चुकीचे आहे. तसेच याचबरोबर ॲलर्जिक सर्दी वगैरे, ज्यांना सतत सर्दी होत असते, ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे किंवा नाकासंबंधी काही आजार आहे, घशासंबंधी काही आजार आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा टिनिटस तयार होऊ शकतो किंवा टिनिटस हा आजार होऊ शकतो. तर हा टिनिटस किंवा कर्णनाद, मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊन अक्षरशः लोक वैतागलेले असतात. त्यांचा हा कानातील आवाज बंद होत नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांची मानसिकता पूर्णपणे बिघडून जाते. तर यासाठी आता उपचार सुरू करताना आयुर्वेदिक औषधे मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये 5 प्रकारची आयुर्वेदिक औषधे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या आयुर्वेदिक औषधांचा कोर्स तुम्हाला कंटिन्युअसली 3 महिने करायचा आहे. जर तुम्ही व्यवस्थित 3 महिने ह्या आयुर्वेदिक औषधांचा कोर्स पूर्ण केलात तर नक्कीच तुमचा टिनिटस किंवा कर्णनाद, कानातील आवाज पूर्णपणे कायमस्वरूपी बरा होऊन जाईल. तुम्हाला 100% रिझल्ट या आयुर्वेदिक औषधांचा मिळेल. चला तर आता उपाय सुरू करूया. उपाय सुरू करताना मी तुम्हाला जी काही आयुर्वेदिक औषधे सांगणार आहे तर ती कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळतील किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा ही आयुर्वेदिक औषधे तुम्हाला मिळतील. ही तयार आयुर्वेदिक औषधे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले औषध आहे विषतिंदुकवटी. विषतिंदुकवटी लक्षात ठेवा, मी फोटोमध्ये दाखवला आहे. तर ही विषतिंदुकवटी ह्या गोळ्यांची डब्बी मिळते. तर ही लक्षात ठेवा, विषतिंदुकवटी हे सर्वात पहिले आयुर्वेदिक औषध. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे चंद्रप्रभावटी. चंद्रप्रभावटी याची सुद्धा डब्बी असते, याच्यामध्ये आयुर्वेदिक गोळ्या असतात. तर ही चंद्रप्रभावटी ही सुद्धा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळेल. त्यानंतर तिसरी गोळी आहे किंवा तिसरे आयुर्वेदिक औषध आहे सारीवादी वटी. सारीवादी वटी याच्या सुद्धा गोळ्या असतात, हे फोटोमध्ये मी दाखवले आहे. याची सुद्धा डब्बी असते. तर ही सारीवादी वटी ह्या सुद्धा गोळ्या तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळतील. आता ही जी काही 3 प्रकारच्या गोळ्या मी तुम्हाला सांगितल्या आहे, या गोळ्या घेताना शक्यतो बैद्यनाथ कंपनीच्याच घ्या, कारण बैद्यनाथ कंपनीची औषधे ही स्टँडर्ड असतात, त्याचा रिझल्ट चांगला असतो. शक्यतो घेताना बैद्यनाथ कंपनीच्या जर ह्या गोळ्या तुम्हाला मिळाल्या तर बैद्यनाथ कंपनीच्या घ्या. लक्षात ठेवा, सर्वात पहिली गोळी आहे विषतिंदुकवटी. विषतिंदुकवटी, त्यानंतर चंद्रप्रभावटी आणि सारीवादी वटी. या तीनही गोळ्या तुम्ही घेतल्यानंतर ह्या घेण्याचे प्रमाण, या तीनही गोळ्या तुम्ही सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी आणि रात्री 1 गोळी तुम्ही घ्यायची आहे. प्रत्येक यातली म्हणजे चंद्रप्रभावटी, सारीवादी वटी आणि विषतिंदुकवटी अशा 3 गोळ्या सकाळी घ्यायच्या आहे. त्यानंतर 3 गोळ्या दुपारी घ्यायच्या आहे आणि 3 गोळ्या तुम्ही रात्री घ्यायच्या आहे. सकाळी साधारणतः तुम्ही जेव्हा चहा नाश्ता करता तर चहा नाश्ता केल्यानंतर ह्या 3ही गोळ्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुपारचे जेवण जर तुम्ही 12, 1, 2 वाजता करत असाल तर त्यावेळेस सुद्धा जेवणानंतर ह्या 3ही गोळ्या तुम्ही घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर रात्रीचे जेवण जर तुम्ही 8, 9 वाजता करत असाल तर रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा या 3ही गोळ्या तुम्ही घ्यायच्या आहे. जेवणानंतर साधारणतः अर्धा ते 1 तासाने ह्या 3ही गोळ्या घ्या आणि त्यानंतर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता किंवा नॉर्मल पाणी पिले तरीही चालू शकते. लक्षात ठेवा, विषतिंदुकवटी, त्यानंतर चंद्रप्रभावटी आणि सारीवादी वटी 3ही गोळ्या सकाळी 1-1 गोळी, दुपारी 1-1 गोळी आणि रात्री 1-1 गोळी घ्यायची आहे जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने. आणि त्यानंतर तुम्ही पाणी घ्यायचे आहे. कोमट पाणी घेतले तर उत्तम किंवा साधे पाणी घेतले तरीही चालू शकते. आता ह्या टॅबलेट्स किंवा आयुर्वेदिक गोळ्या तुम्ही सुरू केल्यानंतर कंटिन्युअसली ह्या गोळ्या तुम्ही 3 महिने घ्यायच्या आहे. 3 महिने याचा कोर्स करायचा आहे. 3 महिन्यामध्ये तुमचा कर्णनाद किंवा टिनिटस हा पूर्णपणे 100% रिझल्ट याला मिळेल. यानंतर अजून 2 आयुर्वेदिक औषधे तुम्हाला सांगणार आहे, जी चूर्ण स्वरूपात आहे. तर हे चूर्ण आहे अश्वगंधा चूर्ण. अश्वगंधा सर्वांना माहिती आहे. तर हे अश्वगंधा चूर्ण मी फोटोमध्ये दाखवले आहे. हे सुद्धा घेताना शक्यतो बैद्यनाथ कंपनीचे घ्या. हे अश्वगंधा चूर्ण घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरे चूर्ण आहे वातारी चूर्ण. वातारी चूर्ण हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळेल. हे सुद्धा घेताना शक्यतो बैद्यनाथ कंपनीचे घ्या. लक्षात ठेवा, हे 2 चूर्ण, पहिले चूर्ण आहे अश्वगंधा चूर्ण आणि त्यानंतर दुसरे चूर्ण आहे वातारी चूर्ण. तर ही 2ही चूर्णे तुम्ही घ्यायची आहे. अर्धा चमचा सकाळी जेवणाच्या अगोदर 1 तास आणि रात्रीच्या जेवणाच्या अगोदर अर्धा तास, अर्धा चमचा हे चूर्ण तुम्ही घ्यायचे आहे.
लक्षात ठेवा, अश्वगंधा चूर्ण अर्धा चमचा आणि वातारी चूर्ण अर्धा चमचा, ही दोनही चूर्ण सकाळी जेवणाच्या अगोदर अर्धा ते 1 तास घ्या, अर्धा अर्धा चमचा, आणि रात्रीच्या जेवणाच्या अगोदर दोनही चूर्ण घ्या अर्धा चमचा. साधारणतः जेवणाच्या अगोदर अर्धा ते 1 तास घेऊ शकता आणि हे चूर्ण तुम्ही डायरेक्टली तोंडात टाकू शकता अर्धा अर्धा चमचा, आणि त्यानंतर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, हे 2 प्रकारचे चूर्ण, सुरुवातीला मी 3 प्रकारच्या आयुर्वेदिक गोळ्या सांगितल्या आहे आणि त्यानंतर हे 2 प्रकारचे चूर्ण, असे 5ही आयुर्वेदिक औषधे तुम्ही कंटिन्युअसली 3 महिने घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा टिनिटस किंवा कर्णनाद हा पूर्णपणे 100% पूर्णपणे बरा झालेला असेल. लक्षात ठेवा, परत एकदा औषधांचे नाव मी तुम्हाला रिपीट करतो. ही 5 आयुर्वेदिक औषधे, सर्वात पहिले आहे विषतिंदुक वटी. विषतिंदुक वटी 3 वेळा घ्यायची आहे, सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी, रात्री 1 गोळी, जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने. त्यानंतर दुसरी गोळी आहे चंद्रप्रभा वटी. चंद्रप्रभा वटी ही सुद्धा सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी आणि रात्री 1 गोळी घ्यायची आहे, जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने. त्यानंतर तिसरी गोळी आहे सारीवादी वटी. सारीवादी वटी ही सुद्धा गोळी तुम्ही सकाळी 1 गोळी, दुपारी 1 गोळी आणि रात्री 1 गोळी 3 वेळा घ्यायची आहे, जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने. त्यानंतर चौथे औषध आहे अश्वगंधा चूर्ण. अश्वगंधा चूर्ण हे चूर्ण तुम्ही सकाळी अर्धा चमचा, जेवणाच्या अगोदर अर्धा ते 1 तास घ्यायचे आहे कोमट पाण्यासोबत, आणि रात्री पण अर्धा चमचा चूर्ण घ्यायचे आहे, जेवणाच्या अगोदर अर्धा ते 1 तास 1 ग्लास कोमट पाण्यासोबत. त्यानंतर दुसरे चूर्ण आहे वातारी चूर्ण. वातारी चूर्ण हे सुद्धा तुम्ही अर्धा चमचा सकाळी जेवणाच्या अगोदर अर्धा ते 1 तास आणि रात्री जेवणाच्या अगोदर अर्धा चमचा अर्धा ते 1 तास घ्यायचे आहे कोमट पाण्यासोबत. बस एवढे 5च आयुर्वेदिक औषधे तुम्हाला घ्यायची आहे. याशिवाय दुसरे कुठलेही आयुर्वेदिक औषध घेण्याची गरज नाही. कानात कुठल्याही प्रकारची बाह्य वस्तू म्हणजे तेल किंवा दुसरे कुठलेही औषध वगैरे तुम्ही टाकायचे नाहीये. कानामध्ये कृपया कुठलेही तेल वगैरे टाकत जाऊ नका, कारण त्यामुळे अजूनच खूप जास्त प्रमाणात कानाचे इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कुठलेही वस्तू किंवा कुठलेही प्रकारचे तेल किंवा कुणी तुम्हाला औषध देत असेल कानात टाकण्यासाठी, तर ते कृपया अजिबातही टाकू नका. त्याने नक्कीच तुम्हाला कानाला अजून जास्त इन्फेक्शन होईल आणि तुमच्या कानाचे आजार अजून जास्त प्रमाणात वाढतील. तर ज्यांना पण कानामध्ये सतत गुंग आवाज येत असेल, टिनिटस किंवा कर्णनाद हा तयार झाला असेल आणि त्यासाठी भरपूर ट्रीटमेंट घेऊनही तुमच्या कानातील आवाज किंवा टिनिटस हा आजार पूर्णपणे बरा होत नसेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि यातील हे 5 आयुर्वेदिक औषधे कंटिन्युअसली 3 महिने तुम्ही कोर्स करून बघा. तुमचा कर्णनाद किंवा टिनिटस हा आजार पूर्णपणे 100% बरा झालेला असेल आणि 100% रिझल्ट तुम्हाला याचा मिळेल. आणि ही आयुर्वेदिक औषधे असल्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती नक्कीच होणार नाही. ही आयुर्वेदिक औषधे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये सुद्धा मिळतील. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बस बाकी जास्त काही सांगत नाही. तुम्ही जिथे असाल तिथे आनंदी राहा, हसत राहा आणि घरातच राहा. आपल्या महाराष्ट्रामध्ये करोना रोगाचे संकट फार गडद होत चालले आहे, खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. माननीय आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आपले आरोग्य मंत्री डॉक्टर राजेशजी टोपे साहेब, तसेच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्याला ज्या काही सूचना सांगत आहे, जे काही आपल्यासाठी धडपड करत आहे, तर आपण नक्कीच त्यांना साथ देऊया. ते जे काही सांगत आहे त्या सर्व सूचनांचे पालन करूया, घरातच राहूया आणि नक्कीच आपण जर व्यवस्थित त्यांच्या सूचनांचे पालन केले, व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, तर नक्कीच आपण करोनाला हरवू शकतो.